महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा पाहायला मिळाला। भाजपचा अभूतपूर्व दणदणीत विजय झालाय। 29 पैकी 22 महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली। मुंबई जिंकली, पुणे नागपुरामध्ये भाजपची सेंचुरी झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कॅप्टनला साजेशी अशी खेळी राज्यभरात पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी महायुतीशिवाय भाजपचं एक हाती वर्चस्व सुद्धा पाहायला मिळालं। विरोधकांना धूळ चारली। मित्रपक्षांसोबतचा सामनाही भाजपनं जिंकलेला आहे। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईकांनी आपला बालेकिल्ला राखलेला आहे। नवी मुंबईमध्ये भाजपची एक हाती सत्ता आली आहे। एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्यात गणेश नाईकांना यश आलंय। नवी मुंबईमध्ये सत्ता मिळवण्याचं एकनाथ शिंदेंचं स्वप्न या निवडणुकीत भंगलेलं आहे। नवी मुंबईमध्ये आपला गड राखल्यानंतर मंत्री गणेश नाईक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। नगर विकास खात्याच्या माध्यमातून दिलेला FSI आपण रद्द करणार असं गणेश नाईकांनी म्हटलंय। निवडणूक संपली, वैर संपलं, मात्र ज्यांनी चुका केल्या त्यांनी मान्य करून त्या सुधाराव्या अशा शब्दामध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। सिडको व्यवस्था संपली पाहिजे असं आपलं स्वप्न गणेश नाईकांनी म्हटलंय। आज नगर विकास खात्याने दिलेला जो FSI पूर्ण वापरला गेला तर या शहरातल्या रस्त्यांवरून गाड्या चालणार नाहीत, माणसं चालता येणार नाही। आम्हाला पुनर्विकास करण्याकरता बॅलन्स असेल एवढा FSI पाहिजे। आम्हाला भरमसाठ FSI नको आहे। हा जर इतका FSI वापरला गेला तर मी सांगतो या नवी मुंबई शहराला शहर राहणार नाही। आणि म्हणून मोजकच जितकं शहराला शहर पण राहील इतका FSI मिळावा आणि त्याच्यावर बंधनं घालावी याच्याकरता पहिलं पत्र माझं उद्याला मुख्यमंत्र्यांना। माझं म्हणणं आहे की झालेल्या चुका दुरुस्त करून कबूल करून दुरुस्त करण्यामध्ये मोठेपण आहे। आणि माझा मत आहे, मी मगाशी काय म्हणतो योग्य ठिकाणी मी बोललेलो आहे ना, त्याला पिन ड्रॉप सायलेन्स टोटल सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ झाले होते आणि ही चुकच आहे। हा जर इतका युनिफाईड DCR वापरणं म्हणजे शहराला बकालपणा आणण्यासारखं माझं आव्हान आहे। त्या घटकाने आपल्या केलेल्या ज्या काही चुकीचे निर्णय आहेत ते दुरुस्त करावे। बिल्डर धार्जिनी विकासाची भूमिका ठेवू नये, ही जनताभिमुख असावी आणि हे माझं नम्र आवाहन आहे।